नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यातील भूमिगत मेट्रोचं लोकार्पण. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो मार्ग सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला. महाविकास आघाडीचे उमेदवार ठरवण्याचा अधिकार समितीला. शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य. रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर्स. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये महानुभाव पंथाचा कृतज्ञता सोहळा संपन्न. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक ही 26 नोव्हेंबरच्या आत होईल हे विधानसभा आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं. लोकसभा निवडणुकीनंतर आत्मविश्वास दुणावलेल्या महाविकास आघाडीने आता विधानसभेसाठी कंबर कसली आहे. शरद पवारांनी या संदर्भात माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबरच्या आत पार पडेल असं शरद पवार यांनी सांगितलं. तसंच महाविकास आघाडीचे उमेदवार ठरवण्याचा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत आणि काँग्रेसचे नाना पटोले या 3 नेत्यांना असेल असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग आजपासून प्रवाशांसाठी सुरू झालाय. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. ऑनलाईन पद्धतीनं नरेंद्र मोदी यांनी या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. या मेट्रोमधून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उपस्थित नेते, महिला आणि लहान मुले यांनी पहिल्यांदाच प्रवास केला. त्यानंतर आज दुपारी 4 वाजल्यापासून हा मार्ग सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल जामखेड तालुक्यातील खर्डा येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात आगामी काळात रोहित पवार हे मंत्री असतील असे सूचक वक्तव्य केलं होतं. यानंतर आज नाशिकसह अनेक ठिकाणी रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं. नाशिकच्या महाकवी कालिदास कला मंदिरात अखिल भारतीय महानुभाव पंथाद्वारे कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी रिद्धिपूर काशी क्षेत्राच्या विकासासाठी 25 कोटी अनुदान देऊन जगातील पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी सहकार्य केले होते. राज्याच्या अर्थसंकल्पात श्री चक्रधर स्वामी यांच्या तीर्थस्थान विकासासाठी आर्थिक तरतूद त्यांनी केली होती. संपूर्ण महाराष्ट्र शासकीय स्तरावर श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी महोत्सव संपन्न केल्यामुळे महानुभाव पंथाद्वारे फडणवीसांप्रती कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कारण जीवनामध्ये पहिलेपासून एक मंत्र ठरवलाय की आपण एखादं काम करतो ते आपलं कर्तव्य असतं आणि ते कर्तव्य पूर्ण केला तर सत्कार घ्यायचा नाही. ज्यावेळी आपल्याला असं वाटेल की खरोखर एखादं सत्कार्य आपण करू शकलो त्या दिवशी आपण सत्कार घ्यायचा. आणि म्हणून मी सत्काराचा कार्यक्रम कोणी म्हटला की अनेक वेळा काही ना काही कारण सांगतो आणि तो कार्यक्रम थोडासा टाळत असतो. पण या सर्व मंडळीचा आग्रह होता आणि त्यात मला त्यांनी सांगितलं की हा सत्कार जो आम्ही करणार आहे कृतज्ञता सोहळा आहे
विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र। सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना आर्य वैश्य यूथ पुणेतर्फे वासवी रत्न पुरस्कार प्रदान केला जातो। यावर्षी हा पुरस्कार यवतमाळच्या अनघा चक्रवार यांना देण्यात येणार आहे। कोरोना काळात पती आणि आई वडील गमावल्यानंतर सुद्धा आपल्या सामाजिक कार्यात कसर न पडू देता त्यांनी शैक्षणिक कार्यात गरजवंत व्यक्तींना मदत केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे। नमस्कार, मी अनघा विजय चक्रवार, डायरेक्टर ऑफ समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल आणि पुण्यकोटी बाबासाहेब पापिनवार ज्युनियर कॉलेज पुसद। मला हा वासवी रत्न पुरस्कार मिळाला ह्या वर्षीचा। हे तिसरं वर्ष आहे। यूथ पुणे महाराष्ट्र वासवी ग्रुपतर्फे मला हा पुरस्कार मिळाला आणि हा पुरस्कार मला सामाजिक कार्याबद्दल मिळाला। तसं सामाजिक कार्य माझं 15 वर्षापासून गेल्या चालूच आहे आणि समाजकार्यामध्ये माझे मिस्टर श्री विजय चक्रवार, माझी मुलगी डॉक्टर कुमारी कल्याणी चक्रवार आणि आम्ही तिघेही असतो। मला आवड आहे समाजकार्याची। कोणीही निडी माझ्याकडे आलं तर त्याला मी कधी रिकाम्या हाताने जाऊ देत नाही। त्याची कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मी माझ्याकडून होईल तेवढी मदत करते। आणि हा पुरस्कार देणारे जे वासवी यूथ पुणे टीम आहे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानते मी आणि आजन्म त्यांची ऋणी राहील असा हा मला पुरस्कार देऊन त्यांनी मला उपकृत केलं आणि माझ्या कामाची पोचपावती मला ह्यामुळे मिळाली। गोंदियाच्या आमगाव विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपा महिला मोर्चा आणि माजी आमदार संजय पुराम यांच्या मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला भव्य महिला मेळावा उत्साहात पार पडला। मध्य प्रदेशच्या भाजपा महिला अध्यक्ष मायाताई गुनेरिया, बालाघाटच्या खासदार भारती पारदी तसेच आमगावचे माजी आमदार संजय पुराम आणि सविता पुराम यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला। या मेळाव्यास उपस्थित असणाऱ्या हजारो महिलांना मान्यवरांनी योजनांसंदर्भात मार्गदर्शन केल्याचं पाहायला मिळालं। महिला आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मेळावा घेतला, कारण की काँग्रेस सरकार किंवा काँग्रेसचे जे काही उमेदवार आहेत किंवा जे काही आमदार आहेत ते अपप्रचार करत आहे। लाडकी बहीण योजना हा भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजित पवार आणि शिंदे गट मुख्यमंत्री शिंदेजी यांनी सुरू केलेली आहे, परंतु ते अपप्रचार करतात की ही योजना बंद होण्यावाली आहे, आपल्याला निवडणूक आहे म्हणून ही योजना सुरू केलेली आहे, अशा पद्धतीचा अपप्रचार करत आहे। त्यामुळे आम्ही हा मेळावा याच्यासाठी घेत आहे की हा अपप्रचार आहे, याला बळी पडू नका। येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा कमळावर बटन दाबा आणि ही योजना कधीही बंद न होणारी आहे। ही योजना सतत सुरू राहील। आत्ता आम्ही 1,500 रुपये देतात, भविष्यात पुन्हा स्पष्ट बहुमतात जर भारतीय जनता पार्टी अजितजी पवार आणि एकनाथजी शिंदे यांची जर महायुतीची सरकार आली तर आम्ही 1,500 ऐवजी 2,000 रुपये महिलांच्या खात्यात कसे जाईल यासाठी प्रयत्न करणार आहोत। आज हजारोच्या संख्येने महिला आल्या, तेच त्यांच्या चेहऱ्यावरचं आज 12 वाजतापासून आता तुम्ही बघता इतक्या एक न उठता सगळ्या महिला इथं उपस्थित होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव सांगत आहे की ते येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी अजितजी पवार आणि एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी उभ्या राहील आणि ही योजना निरंतर चालणारी आहे, हेच मी या माध्यमातून सांगत आहे। अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात अनेक मातब्बर नेते मंडळी इच्छुक असून अनेक जण या पक्षातून त्या पक्षात उड्या मारताना दिसत आहेत। अशातच शेवगावमधील जनशक्ती मंचचे संस्थापक ॲडव्होकेट शिवाजी काकडे आणि जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी देखील आमदारकीसाठी रणशिंग फुंकले असून तालुक्याचा विकास करायचा असेल तर तालुक्याचा माणूस निवडून देणे हे सर्वसामान्यांचे काम असल्याचा निर्धार आता तालुक्यातील जनता करते असे मत त्यांनी बोधे गावातील पत्रकार परिषदेत व्यक्त केले। शेवगाव आणि पाथर्डीचाही तोच मोठा प्रश्न आहे, पाणी। आणि या प्रश्नावर सातत्याने आम्ही लढतो आहोत, जनताही आमच्या बरोबर आहे आणि एक विजन घेऊन, एक मिशन घेऊन ही निवडणूक आम्हाला करायची की ज्यामध्ये तरुणांचं भवितव्य आपल्याला घडवायचं आहे, सर्वसामान्यांच्या हक्काला न्याय द्यायचा आणि सर्वसामान्यांसाठी काम करायचं असं एक मिशन घेऊन येत्या 2024ची ही विधानसभेची निवडणूक आम्ही हातात घेतलेली आहे आणि ती निवडणूक शहीद कॉम्रेड भगत सिंग जयंतीनिमित्त श्रमिक हक्क आंदोलन आणि न्यू स्टुडंट्स अँड यूथ फेडरेशन तसेच नव समाजवादी पर्यायतर्फे बालगंधर्व रंगमंदिर ते गुडलक चौक अशी रॅली पुण्यात काढण्यात आली। यात पुणे शहरातील 100हून अधिक
तरुण कामगार सहभागी झाले होते। या रॅलीमध्ये भगतसिंगांचे विचार सांगणारे विविध फलक लावण्यात आले होते। पत्रक, गाणी आणि भाषणाच्या माध्यमातून सामान्य जनतेशी संवाद साधत कष्टकरी तरुणांची ही रॅली अतिशय उत्स्फूर्तपणे पार पडली आहे। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र। नाशिकच्या मनमाड शहरातून जाणारा इंदूर पुणे महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला असून कॅम्प ते दहेगाव या भागात अक्षरशः 1-1 फूट खोल खड्डे पडले आहेत। या खड्ड्यामुळे रोज अपघात घडत असून अनेकांना मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली आहे, तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आलं आहे। या मार्गावर येवल्याच्या पुढे टोल वसुली केली जाते, मात्र टोल कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे या खड्ड्याकडे दुर्लक्ष होत असल्याने रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून शासनाचा निषेध नोंदवला। त्यामुळं या रस्त्याला जी अतिशय चालत झालेली तरी या पीडब्ल्यूडी प्रशासनाने की तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा व्यापाऱ्यांनी लक्षात घ्यायचा अनेका या ठिकाणी खड्डे बुजवले जातात, नावाला कामं केली जातात, पण या रस्त्याला खड्डे हमेशा खड्डे पडले असतात। आंबेडकर चौक हा जवळ आहे आणि या रस्त्याने पूर्ण खड्डे पडलेले रात्रीपर्यंत अपघात झाले आहे। तरी आपल्याला जणाला जागा आली पाहिजे, त्यासाठी आम्ही त्यांना आव्हान करतो त्यांनी लक्ष राहील। बीडच्या परळीत डॉक्टर APJ अब्दुल कलाम अकॅडमी ज्युनियर सायंटिस्ट परीक्षा यशस्वीरित्या पार पडली आहे। या परीक्षेत परळी शहरातील 30 शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे पाहायला मिळाले। या परीक्षेच्या पहिल्या राऊंडमध्ये एकूण 10,000 विद्यार्थी सहभागी झाले होते। त्यातून सेकंड लेवल परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या 1600 विद्यार्थ्यांपैकी 1246 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली। अशा प्रकारचे शैक्षणिक उपक्रम होणे खूप गरजेचे असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी आणि पालकांनी दिली। या परीक्षेची परळी शहरात सर्वत्र चर्चा सुरू असून या परीक्षेसाठी अकॅडमीचे संचालक डॉक्टर रामेश्वर बांगर, प्राध्यापक कैलास गुगे आणि प्राध्यापक विष्णू गुगे यांचं मार्गदर्शन लाभलं। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोण होणार परळीचा ज्युनियर सायंटिस्ट या परीक्षेचं आयोजन डॉक्टर APJ अब्दुल कलाम अकॅडमी परळी वैजनाथ यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे। या परीक्षेमध्ये 5वी ते 10वी, 5वी, 6वी, 7वी ए ग्रुप, 8वी, 9वी, 10वी दुसरा ग्रुप या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे। ही परीक्षा 3 लेवलमध्ये घेण्यात आलेली आहे। पहिल्या लेवलमध्ये 30 शाळा आणि 10,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। पहिल्या लेवलमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोचे 30 क्वेश्चन होते आणि या परीक्षेमध्ये कंप्लीट ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता आणि यामधनं 3,100 विद्यार्थ्यांचं दुसऱ्या लेवलसाठी सिलेक्शन झालेलं आहे। या दुसऱ्या लेवलची परीक्षा डॉक्टर APJ अब्दुल कलाम अकॅडमीच्या प्रिमायसेसमध्ये घेण्यात आलेली आहे।
या प्रिमायसेसमध्ये परीक्षा ज्यावेळेस होत आहे त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या ऐवजी इथे सब्जेक्टिव्ह टाईपचा आम्ही ऑप्शन विद्यार्थ्यांना दिलेला आहे आणि यामधून जे विद्यार्थी आता उत्तीर्ण होणार आहेत दुसऱ्या लेवलमधून तिसऱ्या लेवलमध्ये जाणार आहेत 7.5% विद्यार्थ्यांची नियुक्ती होणार आहे आणि या 7.5% विद्यार्थ्यांना तिसऱ्या लेवलमध्ये फिजिक्सचे 5 प्रॅक्टिकल, केमिस्ट्रीचे 5 प्रॅक्टिकल आणि बायोलॉजीचे 5 प्रॅक्टिकल असे 15 प्रॅक्टिकल करायचे आहेत आणि ही प्रॅक्टिकल एक्झाममधून फर्स्ट, सेकंड, थर्ड प्राइजेस विद्यार्थ्यांना मिळणार आहे। ही परीक्षा वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।